नमस्कार. आज पंचायत समिती या ठिकाणी आपण आंदोलनास नेमकं कोणत्या कारणानं बसलाय? आपण पाठीमागे विडणी ग्रामपंचायत येथे एक माहिती अधिकाराच्या अर्जामधून एक माहिती मागितली गेली होती की 1/12/2023 रोजी ग्रामसभा चहापान या खर्चाबाबत एक वाउचर निघलं होतं. त्या वाउचरचा नंबर होता, ग्रामनिधीतून ते वाउचर निघलेलं होतं की 2023-24 3084 दिनांकचं वाउचर होतं ते. त्यामध्ये त्यांनी स्पष्ट असा उल्लेख केलेला होता की 1/12/2023 रोजी ग्रामसभा चहापान अशा स्वरूपातला तो खर्च मला दिसल्यानंतर मी त्यांना एक माहिती अधिकार अर्ज केला. त्या अर्जामध्ये त्यांना विचारलं की सदर खर्चास मंजुरी देणाऱ्या ग्रामसभेचा ग्रामपंचायत बैठकीचा ठराविक प्रमाणित प्रत मला द्यावी. त्यामध्येच आपण दुसरा स्पष्ट उल्लेख केला होता की संबंधित ग्रामसभेची उपस्थित नोंद, अटेंडन्स रजिस्टरची प्रमाणित प्रत, ग्रामसभा चहापान या खर्चासाठी वापरण्यात आलेले मूळ बिल इनवाईसची प्रमाणित प्रत मला मिळावी, संबंधित खर्चाचे वाउचरची प्रमाणित प्रत मला मिळावी, संबंधित पुरवठादार दुकानाचे नाव, पत्ता व मोबाईल क्रमांक मला मिळावा, सदर खर्चाचे पेमेंट कोणत्या माध्यमातून करण्यात आले याची मला माहिती मिळावी. त्यामध्ये सुद्धा आपण खाली स्पष्टपणे उल्लेख केला होता की कॅश, चेक, ऑनलाईन का ट्रान्झॅक्शन ID झालं होतं आणि पेमेंटची तारीख हे देखील विचारलं गेलं होतं. सदर खर्चासाठी खरेदी करण्यात आलेल्या वस्तूंची तपशीलवार यादी व प्रमाण, हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे की पेमेंट डेट आणि सदर खर्चासाठी खरेदी करण्यात आलेल्या वस्तूंची तपशीलवार यादी व प्रमाण, क्वांटिटी डिटेल्स, सदर खर्च कोणत्या निधीतून करण्यात आला त्याची माहिती, सदर खर्चाची ऑडिट दरम्यान पडताळणी झाली असल्यास संबंधित ऑडिट रिमार्क किंवा ऑडिट ऑब्जेक्शनची प्रत, वरील सर्व माहिती प्रमाणित स्वरूपात उपलब्ध करून द्यावी. माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध असल्यास PDF स्वरूपात उपलब्ध करून द्यावी. असा हा माझा त्यांना केलेला एक माहिती अधिकार अर्ज होता. या अर्जावरती तुम्हाला त्यांच्याकडून कोणतं उत्तर आलेलं आहे? हा अर्ज दिल्यानंतर त्यांनी मला अशा स्वरूपात जे उत्तर दिलं हे मला अमान्य आहे. फक्त एवढंच उत्तर मला मिळालेलं आहे आणि हे उत्तर ज्यावेळेस मिळालं त्यामध्ये क्वांटिटी डिटेल्स, डेट वाईज बिल असं आपण सर्व काही मागितलेलं असताना देखील 30/11/2003 या तारखेचं मला बिल त्यांनी दिलेलं आहे. यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की चहा 1700 कप, दर ₹5, 8,500. आता याच्यावरती टीका करण्यापेक्षा किंवा हे चुकीचं आहे, बोगस आहे म्हणण्यापेक्षा हे जनतेला देखील समजत असेल की हे बिल यावर त्यांनी एक प्रतिक्रिया अशी दिलेली आहे की हे क्रेडिट बिल आहे. जर क्रेडिट बिल आहे तर माझा जो अर्ज होता त्यामध्ये मी स्पष्टपणे असा उल्लेख केलेला होता की डेट वाईज मला बिल द्या. दुसरी गोष्ट, त्यांनी जर क्रेडिट बिल जे दिलेलं आहे ते म्हणतायत तर त्याची तपशीलवार त्यांनी माहिती द्यायला पाहिजे होती. ती माहिती कुठेही मला दिलेली नाही, लेखी स्वरूपात अर्ज तुम्हाला माहिती दिलेली नाही अजून ते नाही दिलेली. दुसरी गोष्ट, जर क्रेडिट बिल आहे तर ते क्रेडिट बिल किती तारखेचं आहे, किती दिवसांचं आहे, रोज तुमचा चहा किती झाला, काय झाला याची माहिती त्यांनी मला देणं अपेक्षित होतं. ते कुठेही मला दिलेलं नाही. त्यानंतर त्यांनी जो नमुना नंबर 12 आकस्मिक खर्चाचे जे प्रमाणपत्र आहे ते मला जे दिलेलं आहे त्यावरती देखील 1/12/2023 रोजी ग्रामसभा चहापान 1700 कप असंच उल्लेख केलेला आहे. म्हणजेच यामध्ये आकस्मिक खर्चाच्या जी नोंदी आहेत त्या वेळोवेळी जोडल्या गेल्या पाहिजे होत्या. ते वेळोवेळी न जोडता जाता एकाच दिवशी जोडल्या गेलेल्या आहेत किंवा एकाच दिवशी हे करायला अनिवार्य नाही किंवा परवानगी देखील नाही. आणि तशी जर असेल कुठे तर मला ते स्पष्टपणे लेखी स्वरूपात नमूद करून मला द्यावं अशी माझी मागणी आहे. तुम्ही आणखीन सविस्तर काहीतरी मागणी मागितली होती, परंतु तुम्हाला सविस्तर आणखीन माहिती मिळाली आहे का तुम्हाला? अजून सविस्तर माहिती नाही मिळालेली. त्याचे दुसरे मुद्दे आहेत माझे, ते देखील तुम्हाला आता थोड्याच वेळात मी ते देखील मांडतो. आता हा जो चहाचा विषय आहे हा एकदा मार्गी लागल्यानंतर किंवा ह्याचं पहिल्यांदा सविस्तर सांगतो एकदा आणि नंतर बाकीचे मुद्दे तुम्हाला मी सविस्तर सगळेच मुद्दे सांगतो. माझे 5 अर्ज आहेत त्यांच्याकडे आणि 5 अर्जांवरची कारवाईची मागणी मी केलेली आहे. आजपर्यंत मी कुठल्याही प्रकारचे 5 अर्ज समोर आणले नव्हते. एकाच अर्जावरती आपण चर्चा करत होतो, त्यावरती कारवाई व्हायला ही अपेक्षा होती. परंतु ग्रामसेवकांना सांगितलं कारवाई करा. ग्रामसेवक म्हटले की तो अधिकार मला नाही आहे. त्यानंतर आपण BDO साहेबांकडे आलो होतो. BDO साहेबांना पण विचारलं तर ते म्हटले तो अधिकार मला नाही आहे. जर हे नावापुढे अधिकारी लावत असतील आणि यांना जर अधिकारच नसतील तर अधिकारी नक्की आहेत कोण आणि अधिकार आहेत कोणाला
ह्याचं स्पष्टीकरण देखील ह्यांना देता येत नाही आहे. यांनी या पुढच्या उगीच गरम केलेत का, हा मला प्रश्न आता पडायला लागला आहे. आता त्यांना अधिकारच नसतील तर त्यांनी अधिकारी हा शब्द काढून टाकावा अशी आमची पूर्णपणे स्पष्टपणे मागणी आहे. जर सरकारी अधिकारी म्हणत असतील की आम्हाला कारवाई करण्यासाठी अधिकारी नाही, जर तुम्ही ग्राम अधिकारी आहात, तुम्ही विस्तार अधिकारी आहात, तुम्ही गटविकास अधिकारी आहात, तर तुम्हाला कुणालाच अधिकार नाही आहे, तर तुम्ही कशासाठी अधिकारी हा शब्द पुढे लावता? तुमची शासनाकडे मागणी आहे का अधिकारी या शब्दावरती तुमचा आक्षेप आहे का? आमचा ह्या शब्दावरती आक्षेप आता आहेच, कारण जर शासकीय अधिकारी जेव्हा एखाद्या संस्थेमध्ये किंवा ग्रामपंचायतीमध्ये एखाद्या भ्रष्टाचार होतो त्यावेळी कारवाईची मागणी आम्ही करतो. आम्ही आमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते ज्यावेळेस कारवाईची मागणी करतात त्यावेळेस जर ते अधिकारी सांगत असतील की आम्हाला अधिकार नाही आहेत, हे अधिकार ते म्हणतात ग्रामसेवकांना आहेत, ग्रामसेवक म्हणतात गटविकास अधिकाऱ्यांना आहेत, गटविकास अधिकारी म्हणतात विस्तार अधिकाऱ्यांना आहेत, विस्तार अधिकारी म्हणतात ग्रामसेवकांना आहेत. म्हणजे हे नक्की चाललं आहे काय? जर अधिकारच ह्यांना नाही तर हे नाममात्र अधिकारी आहेत का? ते फक्त खुर्च्या उभवण्यासाठी ह्यांना उभं केलं आहे का? टोलाटोलीची उत्तरं दिली जातात त्यांना. टोलवाटोलीची उत्तरं दिली जातात आणि नागरिकांची दिशाभूल केली जाते. राज्य शासनाकडं अधिकाऱ्यांच्या या बेजबाबदार वर्तनासंदर्भात काही लेखी मागणी केली आहे का तुम्ही? अजून तरी काही केलेली नाही, पण आता आम्ही लवकरच जर ह्या प्रकरणामध्ये ग्रामसेवक आणि ग्रामसेवक यांच्यावरती व तसं संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच यांच्यावरती जर आपण कोणती कारवाई नाही केली तर आम्ही संबंधित अधिकाऱ्यांच्या जे गटविकास अधिकारी आहेत त्यांच्यावरती शिस्तभंगाची मागणी करणार आहोत. शिस्त. आज या ठिकाणी आपलं जे उपोषण आहे ते नेमकं कोणत्या मागणीसाठी आहे? आजचं जे आमचं आंदोलन आहे ते विडणी ग्रामपंचायत येथे 1700 कप चहा आणि त्या अनुषंगाने करण्यात आलेली कथित बिलं आणि बनावट बिलं, जी काय बनावट बिलं तयार करून जे आत्ता ग्रामपंचायतीने आम्हाला माहिती अधिकाराच्या माध्यमातून जी उत्तरं दिली ही उत्तरे आमचं म्हणणं आहे की बनावट उत्तरे. हे रेकॉर्ड तयार केलं गेलं आहे. संबंधित अनिकेत नाळे यांचा आंदोलनकर्ते अनिकेत नाळे यांचा अर्ज असताना की ग्रामपंचायतीचे आर्थिक व्यवहार तात्पुरत्या तत्त्वावर थांबवून त्याच्यामध्ये चौकशी होईपर्यंत ते सील करण्यात यावे ही मागणी असतानाही कोणतेही त्याच्यावरती कारवाई झालेली नाही. आम्हाला अशी शंका आहे की रेकॉर्ड बनवलं जातं आहे का, नवीन काहीतरी तयार केलं जातं आहे का? तर ह्या माध्यमातून 2017च्या एका GR प्रमाणे याच्यामध्ये जर बनावट कागदपत्र तयार केली गेली तर ह्या संबंधित अधिकाऱ्यावरती गुन्हे दाखल करणार का हे अधिकारी? या सर्व गोष्टी याच्यामध्ये येणार आहेत. आम्ही याचा वेळोवेळी पाठपुरावा करत राहणार. आज फक्त एक लक्ष वेधण्यासाठी एक चहाचाच विषय का उचलला आम्ही? हे 1700 कप एखाद्या ग्रामपंचायत म्हणजे ही लोकांसाठी बनवलेली एक संस्था आहे. तर ह्या संस्थे जी लोक चालवतात ह्या संस्थेतला 1 रुपयाचा जरी अपहार झाला तरी तो अपहारच आहे. मग 8,500 ही गोष्ट 8,500 रुपये ही अमाऊंट काही छोटीशी नाही आहे. 8,500 रुपये म्हणजे त्या ग्रामस्थांचा पैशाचा झालेला अपव्यय आहे. हे आम्हाला यातून स्पष्ट नमूद करायचे. अजून आणखीन भरपूर प्रकरणामध्ये त्याची चौकशी सुरू आहे, त्याची माहिती अनिकेत नाळे आपल्याला देतील. आपण माहिती अधिकार अर्ज केल्यानंतर सुरुवातीला माहिती अधिकार अर्ज आपण जो केलेला होता तर माहिती अधिकार अर्ज आपण केला 7/5/2026 रोजी. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला ज्या काही गोष्टी निदर्शनास आल्या त्या थोड्याशा चुकीच्या किंवा संशयास्पद वाटल्यामुळे 3/6/2026 रोजी मी दुसरा एक अर्ज केला होता. त्या अर्जामध्ये मी स्पष्ट असा उल्लेख केला होता की संबंधित ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत विडणी, तालुका फलटण विषय ग्रामपंचायत विडणी, तालुका फलटण येथे शासकीय निधीचा अपहार करणे, बनावट दस्तऐवज, बोगस बिल तयार करून भ्रष्टाचार केल्याप्रकरणी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958चे कलम 39 व 140 अन्वये तातडीने निलंबन व पदमुक्तीची कारवाई करण्याबाबत. त्यामध्ये मी त्यांना स्पष्टपणे एक पत्र दिलं होतं. ते पत्रच आता मी तुम्हाला वाचून दाखवतो. मी अनिकेत किसन नाळे, आम आदमी पार्टी फलटण तालुका अध्यक्ष या नात्याने विडणी ग्रामपंचायतीमधील अत्यंत गंभीर संघटित आर्थिक गैरव्यवहार आणि जनतेच्या करातून जमा झालेल्या शासकीय निधीच्या अपहाराचे प्रकरण आपल्या कायदेशीर कारवाईसाठी समोर आणत आहे. माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत विडणी ग्रामपंचायतीकडून मिळालेल्या कागदपत्रांमध्ये ग्रामसभा चहापान खर्च म्हणून 8,500 रुपयाचा खर्च दाखवण्यात आला आहे. सदर खर्चाच्या पुष्टार्थ जे व्यावसायिक बिल जोडले गेले आहे ते पूर्णपणे काल्पनिक, बनावट आणि बोगस असून शासकीय तिजोरीवर दरोडा टाकण्याचा हा प्रकार मला वाटत आहे. कारण की त्या बिलावरती कुठेही GST नंबर नाही आहे, टॅन नंबर नाही, काहीही नाही आहे.
ते एक मोकळ्या कागदावरती फक्त एक स्टॅम्प मारून सही करून एक बिल बनवलेलं आहे. ते कोणीही बनवू शकतं. सदर बिलावरील प्रमुख कायदेशीर आक्षेप खालीलप्रमाणे आहेत. शासकीय वित्तीय संहितेचे उघड उल्लंघन. बिलामध्ये कोणत्याही दैनंदिन नोंदीचा, तारखेचा किंवा वैशिष्ट्य तपशिलाचा उल्लेख न करता थेट 1700 कप चहा आणि प्रति कप 5 रुपये दर दाखवून एक गट्टा म्हणजे लमसम 8,500 रुपयांचे ढोबळ बिल जोडले गेलेले आहे. शासकीय लेखा संहितेनुसार ऑडिट रूल्स असा खर्च दाखवणे पूर्णपणे बेकायदेशीर आणि वित्तीय शिस्तीचा भंग आहे. त्याच्यामध्ये दुसरा मुद्दा असा उघड होतो की अशक्य आणि काल्पनिक उपस्थिती याच्यामध्ये आहे की विडणीसारख्या ग्रामपंचायतीच्या एका सर्वसाधारण ग्रामसभेला एकाच वेळी 1700 ग्रामस्थ उपस्थित राहणे आणि त्यांनी चहा पिणे ही निव्वळ कागदोपत्री केलेली बनवाबनवी आहे. शासकीय निधी हडप करण्यासाठीच ही संख्या फुगवून दाखवण्यात आलेली आहे. फौजदारी स्वरूपाची फसवणूक. सरकारी पैशांचा अपहार करण्याच्या उद्देशाने ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत यांनी संगनमताने बनावट व्यावसायिक बिल तयार केले आहे. हा प्रकार भारतीय न्याय संहिता PNS अंतर्गत फसवणूक आणि बनावट दस्तऐवज तयार करण्याचा गंभीर फौजदारी गुन्हा ठरतो. कायदेशीर कलमांनुसार तत्काळ निलंबन व कारवाईची मागणी. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 39 पदच्युत व निलंबित करणे. सदर ग्रामपंचायत व ग्रामसेवकाने आपल्या अधिकाराचा गैरवापर करून शासकीय निधीचा प्रत्यक्ष अपहार केला आहे. भ्रष्टाचाराची चौकशी निष्पक्ष होण्यासाठी पुराव्यांची छेडछाड रोखण्यासाठी सदर ग्रामपंचायत आणि ग्रामसेवक यांना तत्काळ पदावरून निलंबित सस्पेंड करण्यात यावे. कलम 140 थकीत रकमेची वसुली. सदर बेकायदेशीर कृत्य करून शासकीय तिजोरीचे नुकसान केले आहे. रुपये 8,500 रुपयाची पूर्ण रक्कम दोषी ग्रामपंचायत आणि ग्रामसेवक यांच्याकडून वैयक्तिकरित्या वसूल करण्यात यावी. फौजदारी गुन्हा क्रिमिनल केस. सरकारी कागदपत्रांमध्ये अपराधपर आणि बनावट बिलांद्वारे फसवणूक केल्याप्रकरणी संबंधित पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे आदेश आणि आपल्या स्तरावरून देण्यात यावेत असं आपण त्यांना सांगितलं होतं. असं काही झालेलं नसताना त्यामध्ये मी सोबतच पुरावे देखील जोडले होते आणि त्यांना दुसरी गोष्ट अशी सांगितली होती की जर या अर्जावर पुढील 7 दिवसात योग्य ती कारवाई सुरू नाही झाल्यास आम आदमीच्या पार्टीच्या वतीने पंचायत समिती फलटणसमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. तसेच माननीय उच्च न्यायालय किंवा लोकायुक्तांकडे दाद मागण्यात येईल याची कृपया प्रशासनाने नोंद घ्यावी. असं सविस्तर एवढं पत्र असताना देखील हे पत्र याच्यामध्ये उल्लेख देखील आहेत. तरी हे पत्र दिल्यानंतर देखील त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही. त्यांनी मनावरती घेतलं देखील नाही. त्यापेक्षा हे कुठेतरी थांबवा, आपण बसून चर्चा काढू, मार्ग काढू, हेच हे अधिकारी बोलतात. म्हणजे अधिकारी नक्की कोणाचे आहेत? यांच्यावरती कारवाई करण्यासाठी हे अधिकारी बसलेत की जनतेलाच त्रास देण्यासाठी बसलेत? हा प्रश्न आता आमच्यासमोर निर्माण झालेला आहे. आणि एवढं सगळं असताना 3 तारखेला अर्ज दिल्यानंतर 7 दिवसाची मुदत दिली होती. 10 तारखेपर्यंत मुदत दिली. 10 तारखेपर्यंत त्यांनी कारवाई कुठल्याही प्रकारची केलेली नाही. त्यामुळे मी परत नंतर 10 तारखेला आंदोलनाचा इशारा संबंधित पोलीस स्टेशन, तहसीलदार, पंचायत समिती सगळीकडेच हे पत्र दिलेलं होतं. ते 10 तारखेला दिलेलं पत्र आहे. तरी देखील त्यांचं असं उत्तर येतंय की तुम्ही आम्हाला वेळ देत नाही. जर 3 तारखेपासून 7 तारखेची मुदत दिली, मुदत दिल्यानंतर 10 तारखेला त्यांनी कारवाई करणं अपेक्षित होतं, ते न करता आपण त्या दिवशी पत्र दिलं आणि यामध्ये सरळ स्पष्ट उल्लेख केलेला आहे की 17/6 रोजी मी सकाळी 11 वाजता ठीक 11 वाजता आंदोलनाला उपोषणाला बसणार आहे. आपण ह्या प्रकारचे पत्र दिल्यानंतर त्यांनी त्याच्यावरती कारवाई करायला पाहिजे होती. अजून देखील अहवाल तयार केलेले नाहीत. त्यांनी मला असं सांगितलं आहे की आम्ही अहवाल तयार करतोय, आम्ही अहवाल तयार करायला घेतलेत, आम्ही कारवाई नक्की करू. आश्वासन नको, आज कारवाई पाहिजे. तुमची आज या ठिकाणी जे तुम्ही उपोषणाला आंदोलनाला बसलेला आहे, या इशाऱ्यानंतरच ही कारवाई व्हावी यासाठीच तुमचा निर्णय आंदोलन आहे. जोपर्यंत तुमची कारवाई होत नाही तोपर्यंत तुम्ही या ठिकाणी आंदोलन चालू ठेवणार आहात. बरं, उन्हामध्ये आंदोलन करण्याचा इशारा तुम्ही दिला होता कसा? नेमकं कोणत्या पद्धतीनं आंदोलन तुम्ही करण्याचा इशारा दिला होता? त्याच्यामध्ये पंचायत समितीच्या समोर आम्ही उन्हामध्ये बसून आंदोलन करू असा इशारा दिला होता. हे आंदोलन आणि उपोषण आणि जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत इथून उठणार नाही. उठणार. तुम्ही हे अर्ज दिल्यानंतर आता तुम्हाला कोणतं प्रेशर किंवा धमकी वगैरे काय येत आहेत का? असं काय म्हणता येणार नाही. प्रेशर, धमकी असं काही न म्हणता हा जो आहे तो मला स्वातंत्र्य आहे आणि इथे जे आहे ते लोकशाही आहे. लोकशाहीच्या अधिकारातून मी इथं बसलेलो आहे.
पोलीस प्रशासनाला देखील मी कळवलेलं आहे की तुमच्या कोणत्याही कामकाजामध्ये माझ्यामुळे अडथळे निर्माण होणार नाही अशा प्रकारे मी आंदोलन करत आहे. त्यामुळे पोलिसांनी देखील कुठेही काही न करता प्रोटेक्शन दिलेलं आहे. त्यामुळे दबाव असा कोणाचाच नाही आहे आणि पोलिसांनी देखील कारवाई न करता किंवा त्रास न देता त्यांनी देखील सहकार्य खूप केलेलं आहे असं म्हणता येईल. दुसरी गोष्ट, पंचायत समितीने मला हे पत्र दिलं होतं की 10 दिवसांमध्ये आम्ही कारवाई करू. हे पत्र मला 8 तारखेला दिलेलं आहे. जर 8 तारखेला दिलेलं आहे तर आज 10 दिवस पूर्ण होतात. आज 17 तारीख आहे. 8 तारखेपासून 17 तारखेपर्यंत म्हणजे 10 दिवस, आजचा 10वा दिवस आहे. तर आजपर्यंत त्यांनी काय कारवाई केली तर काहीच केलेलं नाही. यामध्ये मी एक लक्ष वेधू इच्छितो की ग्रामपंचायतमध्ये झालेला भ्रष्टाचार आणि चहाचे प्रकरण, या प्रकरणामध्ये त्यांनी बिल काढले 1/12/2023 1/12/2023 ग्रामसभा चहापान. जर त्या ग्रामसभा चहापान असं नाव दिलेलं आहे, त्या जर ग्रामसभा चहापान 1/12/2000 असं नाव दिलेलं आहे तर बिल 30/11/2023 कसे काय, हा पहिला प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, जर ग्रामसभा चहापान नाव आपण देत आहात तर आपण मासिक सभेचे किंवा ग्रामसभेचे वर्षाचे बिल कसे काय लावू शकता? याला थकीत बिल आपण जर म्हणत असाल तर थकीत बिल असं त्या बिलावर नमूद करणं अपेक्षित होतं. हे का नाही केलं गेलं? क्रेडिट बिल म्हणून तिथे मेन्शन नाही आहे. मेन्शन नाही आहे. जर पत्रकार परिषदेमध्ये संबंधित ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी हे बिल 3 महिन्यापूर्वीचं आहे किंवा 3 महिन्यापूर्वीचं आहे असताना, असं त्यांनी कबुली केलं असताना आपण 12 महिन्याचं बिल कसं काय देता किंवा 12 महिन्याची अमाऊंट कशी कन्सॉलिडेट करू शकता? ह्या सर्व गोष्टी असताना जर थकीत आहे तर आमचं असं मत आहे की त्यांनी ते लेखी स्वरूपात देणं अपेक्षित होतं. तसं दिलं गेलं नाही. दुसरी गोष्ट, आम्ही मागितलेल्या माहितीमधील फक्त एकच माहिती दिली गेली, बाकीच्या 9 माहिती आम्हाला दिल्या गेल्या नाही. जर आपण याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार केला नव्हता, संबंधित ग्रामपंचायतीने कोणताही भ्रष्टाचार केला नसेल तर त्यांनी माहिती लपवण्याचं कारण काय? दुसरी गोष्ट, आकस्मिक खर्चामध्ये वेळोवेळी त्या तारखेला त्या रजिस्टरमध्ये ते लिहिणं गरजेचं होतं. नमुना नंबर 12 ह्या वहीमध्ये त्यांनी ते लिहिणं गरजेचं होतं की या दिवशी इतके लोक आले, या लोकांना आम्ही ग्रामसभेमध्ये किंवा ग्रामपंचायतीमध्ये चहा दिला. जर ग्रामपंचायतीमध्ये चहा दिला तर आपण त्या बिलाला ग्रामसभा असं नाव का दिलं? हे आमचे काय सवाल आहे. याची उत्तरं संबंधित ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांनी द्यावी. एकाच दिवशी एकाच ग्रामसभेमध्ये हे दिलेले 1700 रुपयाचे आहेत. असं त्यांचं म्हणणं नाही आहे. आमचं म्हणणं आहे की तुम्ही ग्रामसभा नाव दिलं म्हणजे तुम्ही ग्रामसभेत लोकांना चहा वाटला. बरोबर आहे. तुम्ही तसं लिहायला पाहिजे होतं. तसं लिहिलं गेलं नाही. त्यांचं म्हणणं आहे की हे ग्रामसभा वेळोवेळी घेतल्या गेल्या, ऑनलाईन घेतल्या गेल्या. ठीक आहे, आम्ही म्हणतो ठीक आहे, पण तुम्ही मग त्याला एक स्पेसिफिक नाव का दिलं? तसे की 1/12/2023 ग्रामसभा चहापान असं नाव देऊन आपण बिल का काढलं? म्हणजे एका ग्रामसभेत चहा नाही, ते वेगवेगळे समजून. आपण जर ते बिल काढलं तर त्या बिलामध्ये आपण स्पष्ट नमूद करणे गरजेचं होतं की वर्षाचे थकीत बिल आम्ही करतोय. मला एकंदरीत कागदोपत्री जे उत्तर मिळालेलं ते समाधानकारक नाही. त्यासाठी तुम्ही बनावट आहे, ते फॅब्रिकेटेड आहे आणि संबंधित अर्ज पडल्यानंतर आमचा जो अर्ज पडला त्याच्यानंतर हे कागदपत्र तयार केली गेली म्हणून संबंधितांवरती कारवाई व्हावी म्हणून अपेक्षा आहे. आता या ठिकाणी आंदोलन बसलेलं आहे.